श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. मुखे कीर्तन ऐकावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होमहवन सांडुनिया ओगाशीन. नामस्मरण पूजा करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताधयाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात. जे केवळ वैकुंठवास अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी हाय तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदितीच चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ चढली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोंदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शनी येता कामना चिंती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामयी पसारते फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुम मास समान होऊन या कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानवपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यातिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ योग शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणी एक समयास वर्तमान घडले पय. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसूनी म्हणती जनांसी ढोंगियांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुह्या वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. फसलाम तुही अवघेही ऐसे तयानी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती कोण. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पाहतली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बराबरी संन्यासी. तिथे या तिन्ही मूर्ती बसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपल्या चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन नेछू जन असंख्यात पाहतले तिथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाची. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. एक क्षण घडता सत्संगती तत्काळ पालटे ही कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले ज्यांच्या मुखासी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवेकरी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारी नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपासी. रात्र होता तयासी अनोदक वर्जसे. जे पाहतले करू छळना ज्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जनाम अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जंगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्त
कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 14 अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. राजा अर्पणमस्तु. श्री सरस्तु शंभू शुंभवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.